तुमचं तुमच्या लाडक्या शोमध्ये ज्याचं नाव आहे द झाकणझुल्या शो. एका सर्वसाधारण कर्मचाऱ्यापासून ते कंपनीच्या मॅनेजरपर्यंत ज्यांनी मजल मारली ते असे कर्तृत्ववान सदा चाटे यांना आपण आपल्या कार्यक्रमामध्ये आज इन्व्हाइट करत आहोत. मिस्टर चाटे, द झाकणझुल्या शोमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. लई लई धन्यवाद तुमचे. तर मिस्टर चाटे, काय घेणार तुम्ही? मी काही घेतो, तू काय देऊ शकतो? मी चहा कॉफी देऊ शकतो, मी काय देणार दुसरं? मग जे देऊ शकतो तेच देणं, मग कळायला विचार. मिस्टर चाटे, तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? खरं सांगायचं म्हणजे मला वाटलं माझी मुलाखत कोणीतरी एखादी मुलगी घेईन, पण तुझ्यासारखा उंदीर तोंडाचा जर घेणार असता मला माहिती असतं मी आलोच नसतो. हे डंगर जरा हातापिलच वाटतं. तुम्ही कंपनीत एक साधारण वर्कर म्हणून लागले, मग तुम्हाला वाटलं होतं का तुम्ही एवढ्या लवकर तुम्ही मॅनेजरच्या पदवीपर्यंत जाशाल? मॅनेजर व्हायसाठी तर कंपनीत गेलो होतो मी. मग यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावं लागली असेल, भरपूर कष्ट केले असतील, तुम्ही कंपनीसाठी स्वतःला झोकून दिलं असेल, म्हणून तर तुम्ही एवढ्या मोठ्या पदापर्यंत गेले. म्हणजे तू कधी कंपनीत गेलाच नाही वाटतं, तू कधी कंपनीत कामच नाही केलं. नाही नाही, मी काय कंपनीत गेलो नाही, पण तुम्हाला असं का बरं वाटलं? जिद्द, मेहनत, चिकाटी, कष्ट एवढं सगळं बोलला ना तेव्हाच कळलं. म्हणजे मला नाही कळालं. कंपनी कर म्हणजे सगळं कळून. एका सामान्य वर्कर पासून सुरुवात केली, मग एवढ्या मोठ्या पदावर जाण्यासाठी तुम्हाला भरपूर अडचणीचा सामना करावा लागला आहे. हो, एवढं मात्र करायचं, भरपूर अडचणी आल्या. तरी काय काय अडचणी आल्या आमच्या प्रेक्षकांना पण सांगा, म्हणजे ते पण त्यातून बोध घेतील. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये माझी काय साहेब लोकांसोबत ओळख नव्हती, त्यामुळं मग काय व्हायचं, मला दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेताच यायचं नाही. म्हणजे दुसऱ्यांनी केलेलं काम हे मी केलं म्हणून हे सांगायला मला चान्स मिळायचा नाही. दुसऱ्याच्या कामाचं श्रेय तुम्ही कसं काय घेऊ शकता? याच्यासाठी म्हणलो तुला मी, आधी 6 महिने कंपनी कर, मग कळन तुला. मग तुम्ही तुमचं ध्येय कसं साध्य केलं? हा, मग मी सगळ्यात आधी काय केलं, आमचा जो सुपरवायझर होता त्याचंच नाव बदनाम केलं. म्हणजे असं काम करायचं की सुपरवायझरने रोजच शिव्या खाल्ल्या पाहिजे. मग आम्ही राहिलो तिथं, सुपरवायझरलाच कंपनी सोडून जावं लागली. बाबू, मग खरंच काम आहे मग मग काय झालं पुढं? मग दुसरा सुपरवायझर आला, मग त्याच्यासोबत मैत्री केली. मग रोज कंपनी सुटली की त्याला बारमध्ये घेऊन बसायचं, मग त्याची माझी मैत्री झाली. मग त्याच्याच ओळखीनं मोठ्या साहेबासोबत ओळख झाली. मग मोठ्या साहेबासोबत ओळख झाली, मग याचंच नाव बदनाम केलं. हा काय काय म्हणायचं तो साहेबाला जाऊन सांगायचं, मग त्याची विकेट पाडली. मग मी स्वतःच सुपरवायझर झालो. म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊनच मोठे झाले. मग कष्ट कधीच राहिलो असतो तर अजून वर करत असतो मी. मग पुढं काय कांड केलं? सुपरवायझर झालो, मग क्वालिटीच्या चुका काढायला लागलो. मग क्वालिटीवाल्याचं नाव बदनाम केलं आणि मग साहेबांनी मलाच क्वालिटीचा हेड केलं. बाबू, मग करायचं मग तुम्ही, मग पुढं काय झालं? मग काय भाऊ, मग क्वालिटीमध्ये गेलो, मग सगळ्यांच्याच चुका काढायला लागलो. एवढ्या काड्या केल्या, साहेबाला वाटलं कंपनीत फक्त मी एकटाच काम करतो, बाकी सगळे बिनकामी. मग काय, मग साहेबांनी मला डायरेक्ट मॅनेजरच करून टाकलं. म्हणजे काड्या करायची स्किल पहिल्यापासूनच एका कंपनीत गेल्यावर शिकले? आमच्या मॅनेजरकडूनच शिकलो. आधी मी लई साधा सरळ माणूस होतो. क्वालिटीचं हेड झालो, मग मॅनेजरसोबत मैत्री झाली. मग मॅनेजरला बारमध्ये घेऊन बसायचो, त्याला किती मोठी पाहिजे की तो काय काय म्हणायचं रेकॉर्ड करायचो आणि साहेबाला दाखायचो. मग साहेबाला कळलं की मॅनेजर पण काही कामाचं नाही, मग मी एकटाच कामाचं राहिलो ना. मग आता आमच्या प्रेक्षकाला तुम्ही काय संदेश द्याल? तुमच्याकडून तर काही संदेश घ्यायची इच्छा बी नाही राहिली. हे पहा पोट्ट्याहो, तुम्हाला जर कंपनीत प्रगती करायची असेल तर तुमच्याकडं स्किल काय आहे, तुम्ही किती कष्ट करते, तुम्ही किती इमानदारीनं कामं करते, कंपनीचा किती विचार करते, यानं तुमची प्रगती कधीच होत नाही. तुम्हाला जर प्रगती करायचीच असेल तर साहेब लोकांच्या पुढं करता आलं पाहिजे, याच्या त्याच्या काड्या करता आल्या पाहिजे.
आणि दुसऱ्यानं केलेल्या कामाचं श्रेय आपल्याला घेता आलं पाहिजे. दुसऱ्याचं नाव किती बदनाम करता येईल तेवढं करता आलं पाहिजे. म्हणजे प्रोजेक्ट कंप्लीट झाला की तो मी केला आणि त्याच्यात जर काही झालं की त्यांनी कामं नाही केली, म्हणजे दुसऱ्याच्या चुका कायम दाखवता आल्या पाहिजे. आणि साहेबापुढं फक्त काम नाही करताना मलाच कामाची गरज आहे, मलाच कंपनीची काळजी आहे, हे दाखवता आलं पाहिजे. ह्या ज्या मेन स्कीमा आहे, ह्या जे स्किल आहे, हे ज्याच्याकडे अवगत आहे, आज तोच कंपनीत मोठ्या पदावर आहे. आणि जे इमानदारीने कामं करते ते फक्त 12 घंटे ड्युट्या करूच मिली, त्यांचं काही होत नाही. प्रभू धन्य आहे तुम्ही आम्हाला आज लय मोठं नॉलेज दिलं आणि असंच लोकांना तुम्ही मोटिवेट करत राहा. असेच तुम्हाला सदिच्छा. तुम्ही भविष्यात 2-4 कंपनीचे मालक व्हा. पुन्हा आम्ही तुम्हाला मालक झालं का डबल बोलू. तोपर्यंत भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.